22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। तेथे जाऊन रामलल्लाच्या दर्शनाचा लाभ घेणे शक्य नसल्याने शहरात गुरुवारी 18 जानेवारीपासून 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या 90 फुटी रांगोळीचा समावेश आहे। यासाठी 3 टन रांगोळी 150 किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे। 60 बाय 100 फूट आकार असलेल्या या रांगोळीतून 200 प्रकारच्या विविध छटा पाहावयास मिळणार आहेत। 14 फुटाचा श्रीरामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली असल्याचे यावेळी वनखंडे आणि कदम यांनी सांगितले। सदर रांगोळीचे उद्घाटन गुरुवारी 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। यानंतर मिरज शहरातील कारसेवकांना सन्मानित करण्यात येणार आहे। सायंकाळी गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ऋषिकेश बोंडस यांच्या उपस्थितीत आळतेकर हॉल येथे होणार आहे। शुक्रवारी सायंकाळी रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा व दीपोत्सवाचेही आळतेकर हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे। तसेच साईनंदन कॉलनीत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सायंकाळी लक्ष्मी मार्केट येथे महाराणा प्रताप चौकात महाआरती व फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आली आहे। 22 जानेवारीला मुख्य दिवशी सकाळी 7 ते 12 या कालावधीत श्री प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण समारंभ श्री विद्यानृसिंह सरस्वती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत तर दुपारी राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राध्यापक मोहन वनखंडे आणि समित कदम यांनी यावेळी केले। या बैठकीत बाबासाहेब आळतेकर, दिगंबर जाधव, सागर वनखंडे उपस्थित होते। नमस्कार, मी आदम अली मुजावर, आरग तालुका मिरज जिल्हा सांगली या गावचा रहिवासी असून अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथे मी कला शिक्षक म्हणून काम करतो। आजपर्यंत आम्ही अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत। त्याच लेवलची रांगोळी आम्ही आज येथे मिरज नगरीमध्ये समित दादा कदम, मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून साकार करत आहोत। 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येमधील प्रभू रामचंद्राची मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं हा उपक्रम जगभर घेतला जातो। मला अभिमान आहे की सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व सहकारी माझी टीम, मी स्वतः, माझे सहकारी सुत्तूबाई कुर्चे, दत्ता मागाडे, अभिजित सुतार, निलोफर इनामदार, जाफर मुजावर, साकेत थोरात आणि सहकारी आम्ही ते आज सकाळी 7:30 वाजता प्रभू रामचंद्राची रांगोळी रेखाटन करण्याला सुरुवात केलेली आहे। 3 दिवसामध्ये ही रांगोळी पूर्ण होणार आहे। 18 तारखेला संध्याकाळी 5 वाजता या रांगोळीचं उद्घाटन होऊन लोकांच्यासाठी विनामूल्य खुली केली जाणार आहे। ही रांगोळी 60 फूट बाय 100 फुटाची असून यासाठी 3 टन रांगोळी, 200 किलो रंगाचे प्रकार, विविध छटा आणि जवळजवळ 100 किलो ब्राऊन पेपर वापरण्यात आलेला आहे। गुजरातहून प्युअर संगमरवर ही रांगोळी नैनॉलमध्ये प्रकार होतो, ती आम्ही मागवून घेतलेली आहे आणि ब्रँडेड रंगामध्ये, उत्कृष्ट रंगामध्ये ही रांगोळी साकारली जाते। मला अभिमान आहे की आपल्या देशाची उच्च संस्कृती आपण जगभर पोचवण्याचा प्रयत्न करतो कलेच्या माध्यमातून। ही संधी आम्हाला समित दादा कदम, मोहन वनखंडे सरांनी दिलेली आहे। तर 22 जानेवारीला जो लोकार्पण सोहळा होणार आहे ते जगभर याचा आनंद उत्सव, दिवाळी साजरी केली जाणार आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कलेच्या माध्यमातून आम्ही ही रांगोळी साकारत आहोत आणि हा मान आम्हाला मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही कलेच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, मानवतावादी विचार पोचवण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे आणि आम्ही एशिया बुक, इंडिया बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक, इंटरनॅशनल बुक या बुकांना संपर्क केलेला आहे। ते अनेक आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत। तर त्याच लेवलची ही रांगोळी आम्ही त्यांना अशी विनंती केलेली आहे की ही रांगोळी एक विशेष रांगोळी म्हणून प्रभू रामचंद्राची रांगोळी तुमच्या बुकामध्ये नोंद होऊन त्याचं प्रमाणपत्र या सांगली जिल्ह्याला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। ही रांगोळी नंतर पुसावी लागते। मी सांगली जिल्ह्याच्या तमाम बांधवांना आवाहन करेन की तुम्ही यावं, ही रांगोळी पाहावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावं। धन्यवाद।